ग्राफ 3 प्रकारचे असतात. एक डेलीचा असतो, एक शॉर्ट टर्म 8 दिवसाचा अर्ध्या तासाचा असतो आणि एक इंट्राडेचा असतो. डेलीचा ग्राफ हा कसा स्टडी करायचा, तर ग्राफने बघा हा टॉप बनवला, हा टॉप बनवला, हा बॉटम बनवला. एबीसी पॅटर्न प्रमाणे ए, बी आणि सी, ए आणि बी आणि सी, ए आणि सीच्या मध्ये बी येतो. त्याने ए ला न तोडता त्याने डाऊन ट्रेंड दाखवली. डाऊन ट्रेंड दाखवल्यानंतर तो पुन्हा खाली गेला, पुन्हा पण इथे पुन्हा एबीसी पॅटर्न बनवला. एबीसी पॅटर्न बनवल्यानंतर पुन्हा इथे बाय पडला, इथे बाय मध्ये वर राहिला. पण ज्या वेवने अगोदरच्या वेवने जो पडला तो त्या वेवने वर गेला नाही. त्या वेवच्या अगोदरच पुन्हा शॉर्ट ट्रेंड झाला. शॉर्ट ट्रेंड झाल्यावरती इथे पुन्हा ही वेव बनवलेली आणि इथे त्याने पुन्हा इथे वेव ब्रेक केली आणि हा पुन्हा डाऊन ट्रेंड मध्ये गेला. पुन्हा याने टॉप बनवला पण हा टॉप तोडला नाही आणि पुन्हा खाली गेला. पुन्हा खाली गेला, पुन्हा हा टॉप बनवला, प्रिव्हियस टॉप तोडला नाही. याच्या हिशोबाने प्रिव्हियस टॉप म्हणजे ही वेव थेरी म्हणजे प्रिव्हियस टॉप न तोडता खाली जातो आहे, म्हणजे याची मागील काही दिवसामध्ये डाऊन ट्रेंड आहे. म्हणून एक अलर्ट राहायचं की पोझिशनल इंट्राडे करताना त्याची पोझिशनल ट्रेंड काय आहे हा व्यवस्थित ऑब्झर्व करून ट्रेड करायचा. आता हा पुन्हा डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याची शक्यता आहे आणि जर ही तोडली तर टेक्निकलच्या पॅटर्न प्रमाणे हा असा हेड अँड शोल्डर बनतो आणि हे जर तोडतोय तर इथून निफ्टीचं टार्गेट हे 6700 पर्यंत बनतं. कारण हेड अँड शोल्डरचा हाय लो आहे ते त्याचं टार्गेट बनतं. त्या हिशोबाने इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणून 7540 जर ब्रेक करतोय तर अलर्ट राहणं महत्वाचं आहे. खालचं टार्गेट 6700चं म्हणू शकतो. म्हणून वेव कधीही ग्राफ बघताना वेव कोणत्या पद्धतीने जात आहे हे बघणं महत्वाचं आहे. न्यूज वरती काही नसतं. हा कॅन्डल मोदींचा आहे. मोदींच्या हिशोबाने मोदी न्यूज या हिशोबाने हेड अँड शोल्डर हा उलटा हेड अँड शोल्डर होता. हा त्याने इथे समोर तोडला फेब्रुवारीमध्ये 12 तारखेला आणि न्यूजींची न्यूज होती 15 मेला. न्यूजच्या अगोदर ब्रेक केला. टेक्निकलच्या हिशोबाने हेड अँड शोल्डरचा हाय लो टार्गेट बनतो. 2000 पॉईंटचा हाय लो होता. त्याने इथून 2000 पॉईंटच्या 2500 पॉईंटचं टार्गेट ठेवलं. त्याचप्रमाणे आता पण हा हेड अँड शोल्डर वरतीच आहे आणि आता जर तो शोल्डर तोडतोय तर इथूनही आरामात 700 ते 800 पॉईंटचं टार्गेट निफ्टी शॉर्ट मध्ये देणार.